इंग्रजी सुद्धा येत नाही तुम्हाला? अहो, इंग्रजी ही जगाची भाषा, संपूर्ण ज्ञान इंग्रजी भाषेत आहे. तुमचं 100% आयुष्य गेलं म्हणे कामातून. जगात कुठे जायचं झालं तर इंग्रजी भाषा लागते माणसाला, यायलाच पाहिजे तिचं ज्ञान. ते म्हणे असं, अरे खूप निघा धरावाच नावडे. मग असे फिरत फिरत ते गेले बरेच 4-5 किलोमीटर समुद्रात, फेरफटका मारता मारता असं वादळ आलं, असं वादळ आलं. मग काय, ती लागली नौकाला लटपटायला, डगमगायला. मग हे म्हणतो, मास्तर मास्तर हो मास्तर, त्या चारी मास्तर म्हणतो, सर सर लका हो म्हणे, तुम्हाला पोहणं येतं का? ते म्हणले, नाही रे आम्हाला कोणाच पोहणं येत नाही. बा 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 म्हणजे पोहणं येत नाही? अरे मग तुमची ते मराठी का कामाची म्हणे, तुमची इंग्रजी का कामाची, तुमची हिंदी का कामाची, संस्कृती काय आता वाचीन का म्हणे, तुमची इंग्रजी संस्कृती वाचीन का, तुमची कोणती भाषा वाचू शकते तुम्हाला? अरे काय माणसं म्हणे, पोहता तर यायला पाहिजे ना माणसाला, ही साधी गोष्ट तुम्हाला पोहता येत नाही. आता ह्या कसं व्हायचं, या ना आता वादळ सुटलंय, काय सांगता येत नाही म्हणे. आपली हडगा आपल्याला आता किनाऱ्यापर्यंत जाऊ शकतो का नाही, काही सांगता येत नाही. याच्यामध्ये तुम्हाला पोहता येतं असलं तर तुम्ही शकतात, नाही तर आता काही खरं नाही. आता काय खरं, तुमचं संपूर्ण गेलं म्हणे, जिंदगी गेली. आता पाण्यात बुडाल की संपलं म्हणे तुमचं. मला पोहता येतंय म्हणे, मी जरी बुडालो, ती नौका जरी बुडाली तर मी कडीला कसा पोहून जाईन मी 4-5 किलोमीटर समुद्र किनाऱ्याला लागेल. आता काय खरंय तुमचं? त्यावेळेस मग ते परेशान झाले. नावड्या दादा, कसं करून आम्हाला वाचवा, कसं करून आम्हाला वाचवा. नाही आता म्हणे, मी काय करू, चौघाला वाचू का, या खंडाला वाचू शकेल मी? चौघाला कसं आहे. लागली नौका बुडायला, अशी नौका बुडू लागली, पटापट बुडू लागली, हे होऊ लागली. याने नौका कशी बशी कडीला सारं हे बुडू लागले, गटांगड्या धरून, एका एकाला धरून ते नौकेत टाकू लागला. नौका खालीवर होऊ लागली, गटांगड्या खाऊ लागली, पलटी मारू लागली अशी नौका. हे पडलं मास्तर की एकाला धरून ते नौका टाकायचं, पडलं की नौका टाकायचं, ते पलटी उलटी पालटी कशी होऊ लागली. तर असं करून 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 त्या मास्तर लोकाला कडीला कस तरी आणलं त्यांनी, नाहीतर ते मास्तर लोक मरत होते. यांनी धरधरून आतमध्ये टाकले, पावता येत होत त्याला. खाली जरी पडले तरी वादळातून त्यांना धरून आतमध्ये टाकायचा. ते खाली नौकातून खाली पडला की तरी तो आतमध्ये टाकायचा सावरून. इतकं भयानक वादळ होतं. आणि त्या वादळातून त्यांना कसं तरी करून त्यांना वाचवलं त्या कडीला. आणि मग त्यावेळेस यांना कळलं की बाप, नुसती मराठी येऊन, नुसती इंग्रजी येऊन, किंवा नुसतं संस्कृत भाषा येऊन, हिंदी भाषा येऊन एवढं ज्ञान असून काही उपयोग नाही. आपल्याला पाहता सुद्धा आलं पाहिजे जिंदगीमध्ये. म्हणजे सर्व गुण संपन्न पाहिजे माणूस, सर्वच गोष्टी आल्या पाहिजे. केवळ एखादं ज्ञानच प्राप्त करून जीवनात काही उपयोग नाही. धन्यवाद.